राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणावतारं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्य। नाथरायांच्या कृपेस्तु भावार्थ रामायणातील युद्धकांडातील शेवटच्या अध्यायाला आरंभ झालेला आहे। महाराज सेवेचं वर्णन करू लागलेले आहेत। महाराज सांगतात भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवनातील चरित्र गाथा आहे। शेवटचा अध्याय म्हणजे जे कळस अध्याय आणि कळस अध्यायातील 35 ओव्या संपल्यात। महाराज आतापर्यंत भगवान प्रभू रामचंद्राला राग आला होता। देवाच्या रागाचं वानराने आवरण केलं। पुन्हा पुढे भगवान असणार सुग्रीवाला बोलले। आता सुग्रीव देवाला बोलू लागले। मारुतीरायाबद्दल आपला आत्मविश्वास सुग्रीव सांगतात भगवान चिंता करायची गरज नाही। मारुतीराय गेलाय ना तो रिकाम्या हाताने येणार नाही। महाराज मारुतीरायाबद्दल एकपट नाही 1000 पटीने आत्मविश्वास सुग्रीव सांगू लागला। ब्रह्मादिकातु दर्शकी दोरिता परते ना मारुती आयशे न मानावे रघुपती शीघ्र गती येईल। देवा जे देवाच्या देवाला होत नाही तो माझा मारुती केल्याशिवाय राहत नाही। मारुती बद्दल एकपट नाही 1000 पट मला विश्वास आहे देवा। कारण मारुतीराया या किष्किंधेचा प्रधान होता। आता महाराजांनी सांगितलं किती पिढ्यापासून होता बाबा 3 पिढ्यापासून मारुतीराया प्रधान होता। महाराज ज्यावेळेस किष्किंधेचा राजा वृक्षराज होता त्यावेळेसही प्रधानमंत्री मारुतीराय होते। ज्यावेळेस राजा वाली होता त्यावेळेसही प्रधान मारुतीराय होते। आता किष्किंधेचा राजा सुग्रीव आहे तरीही प्रधान बदललं नाही राजे बदलले। बाबा मला एकच सांगायचंय तेव्हा मारुतीराय होते आता आजही मारुतीराय आहेत आणि इथून पुढेही मारुतीराय राहणार आहेत। बाबा आजा मेला पंजा मेला भट मसनाट नेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला। महाराज किती गेले किती आले याची गंत नाही महाराज। पण मारुतीराय तेव्हा होते आज आहेत पुढेही राहणार आहेत। म्हणून मारुतीरायाबद्दल आत्मविश्वास किष्किंधेचा राजा रामाच्या पुढे मांडू लागलेला होता। उत्तर दिशेच्या भागी स्वमार्गी देखील महाराज तेवढ्या म्हणजे उत्तर दिशेकडून महाराज म्हणले लाल गुंजाळ असं मारुतीरायाचं येणारं आगमन दिसलेलं आहे। उंची पर्वत सबरा कोणी वानर पळाले प्रगट केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये महाराज सोबत डोंगर होता बाण होता। वानरानं पाहिलं एक वानर आता महाराज सेवा झाल्या जाऊन झोपलं होतं। नाव आडून त्याचं नाव घेतल्यावर पुकारल्यावर आमच्या बालाजी महाराज साऊंड सिस्टीम कराने फोन लावला। महाराज गुलाब महाराजांनी सुभाष महाराजांनी एवढ्याचे फोन आल्यावर माईकात आळदल्या आता उठून आलं होतं। महाराज गवा 35 वया संपल्यावर महाराज म्हणले ते इकडे तिकडे बघू लागलं। ज्याला झोप लागू लागली का त्याला म्हणलं हे बघ ना वरून काय आलंय ते मला गप ना अजून बखळ टाइम बघे आणि वरी तर बघ म्हणला। वरी बघितलं महाराज एकदम चित्र विचित्र दिसलं। विचित्र दिसल्यामुळे वानरायला एक भय निर्माण झालं होतं। महाराज राक्षस दुष्ट आहे। कदंगिरी आगिरी गंधरे एक पर्वता देवी करे चौराजे विधरे वेगोधरे पळाले करे घाले कपाटी एक करी घाले ती पुटी एक झाडा घातली मिठी एक जंगटी पडले एक भरले तस दिशा एकाचा दाटला कसा एक बोलविनाचा एक दिवसासाठी ला एक महाराज वानर घाबरले। भयानक चित्र वरी दिसलं म्हणून एक वानर उठलं की पळाला दुसरं त्याच्या मागे पळाला तिसरं त्याच्या मागे घाबरलेल्या वानराला बोलता येईल। एक संगावर एवढा एक वर्गात आतबाजी एक गेवरी परवडाची समोरना सीधा काय धोणे उचलले काय म्हणजे पळाला तरी वाचू देत नाही।
नाही आणि उभं टाकलं तरी वाचू देत नाही याची मागू एक बलिया मुलात भाती गरगराने एक बलिनी पुजाती सूरदृष्टी देखो काही घाबरले काहीचे हातपाय वाकडे झाले काही डोळे बांधले गेले बोला माझर बाबा मी नाही तसं ताबडत अंतरिक्ष काय दिसत झाले बेसमेत सकाळी का महाराज घाबरलेल्या वादळामध्ये हलकल्लोळ झाला जसं महाराज सांगतात बांधलेल्या पेंडीचा सुटला असे आळा तृण रानो माळा पांगलेसे या न्यायाप्रमाणे बांधले तोंड फिरायला तिकडे पळू लागलेले होते बिला खांदा क्रोधे झाला क्रोधाने जाम करुणी झालीला बोला तर रघुवीर वानरामध्ये चाललेली गरबा भगवान गुरुराव चंद्राला माहिती महाराज मनातल्या मनात हसले जराच हसले आणि हसून देवानं असणारी इकडे तिकडे पाहिलं आणि देवाने आवाज दिला ग्रीवाने बिबी गलादी बाजार गणेश वर्त करून अंत करणं माझे वचन परिसा अंगदा ए सुग्रीवा गाज गवा गवा क्षेत्रात तरुण तरक्ष हे बांधना अरे ऐका तर खरी मी अरे हे वानरे घाबरले घ्यायला लागलेत पळायला लागलेत घाबरू नका म्हणावं मी तुमच्या पाठीशी उभा आहे आणि पुन्हा पुढच्या टोकामध्ये जाऊन सांगू लागले मायावी राक्षस दिसायला लागलेला आहे म्हणले बोला रूप धरून दिसा अग्नी गलवाला मारुआला गोळा गुळ विशाल भासद देवा बोलू लागले महाराज भगवान रामचंद्र प्रभू बोलतात देवाला कळालं नाही का बाबा तरी मी देव म्हणू लागले मायावी राक्षस आहे दुष्ट आहे मोठं तोंड वसलंय भयानक दिसायला लागले सगळे वानर खातो म्हणाले हे साविता दरवाजी बळविता जवानराजी बारे निवटी मी याची मी झारते सिसत बर घेऊन घालणे लागलेला आहे म्हणले महाराज विचित्र दिसायला लागलेला आहे पण घाबरू नका एक बाण टाकीत घ्यायचा सर्वनाश करीत रामचंद्र करावयाचा वसमार लाभिसाची ताची शरत कपिंद्र ओळखीला डाव्या हातात धनुष्याची कमान आहे उजव्या हातात बाण आहे अजून बाण सोडला नाही सोडू कमान डाव्या हातात आहे उजव्या हातात बाण आहे दोन्ही हातात आहे मारतो बाण सोडतो लावतो हीच भाषा आहे अजून बाण लावला नाही कारण बाण लावल्यावर काढता येत नाही अवघड आहे तेवढ्यामध्ये एक वानर जवळ आला मला हे देवा रामा येणं झाला का काय बघ ना उजगायला आपला हनुमान आहे हो अभिमान बुद्धी डोंगरा जगाचे गाल अगदी रुद्ररूपद्रोणी भयंकर येते सदवर पावला महाराज म्हणले सवय बाण पुष्टी डोंगर दिसू लागला कसा तर पुन्हा म्हणले जैसा दिसे काळ अग्नी आणि रुद्र काळ रूपी डोंगर आहे अग्निरूपी बाण आहे आणि 11 रुद्राचा अवतार म्हणजे महारुद्र मारुद्र्या वरी आरूढ झालेला आहे बोला वेळी गेली की ढोली मला काही वेळी ना मावया गोपी केसरी वानर भारी चालीला महाराज भगवानी रामप्रभू खोटं बोलले मोठ्या माणसाच्या खोटं बोलण्यात सुद्धा काही फायदे असतात त्याच्या रागात फायदे असतात मायबाप लक्षात ठेवा माऊली ज्ञानोबा राग आणला महाराज ताटी लावून बसले होते माऊली मुक्तामाईना ताटीच्या अभंग म्हणून माऊलीला जागृत केलं महाराज है का नाही त्याच्यात फायदा झाला मायबाप 9035 वयाचा ग्रंथ असणार पवित्र असा 700 श्लोकाचा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला मिळाला मायबाप महाराज सांगतात त्याच्या रागात फायदा खोटं बोलण्यात फायदा भगवान प्रभू रामचंद्र खोटे बोलले महाराज मायावी राक्षस दिसा नाही म्हणले जवळ बसलेले मी उठून घरला गेले महाराज जागा रिकामी झाली होती रिकाम्या जागेमध्ये मारुद्र्याने डोंगर टेकवला आणि कोण झोपले तर बघू लागले श्याम रांगावे भरणाची उंडविले या सोमित्राची निरावलेल्या बनाच्या अयोध्येशी शीघ्र येऊ मारुतीला आलेल्या बाणाला नमस्कार करून सांगू लागले काय म्हणतात श्याम रांगावे भरताशी लक्ष्मणाला उठवीन रावणाला कटवीन विभीषणाला लटवीन रामाला घेऊन वाजत गाजत अयोध्येला आणील हा माझा शब्द भरतजीला सांगा बोला गावीला भरला बाण करून या नमन गवला उजळला जाणार दोक्षण लागता पुरुषोत्तम मानवाला नमस्कार केला मागणी गेला बाणाची बाण उजळला
ब्यागाशी तेने वेगे रत्नाका देवनी ने खरसत्वर दर्शना कपिंद्र चाली लाइटिंग सारखा चमकणारा डोंगर खाली टेकवला दर्शनासाठी मारुती मन सुरुवाती विभीषण अंगद पहिला नमस्कार पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया. पहिला नमस्कार भगवान प्रभू रामचंद्राला केला, दुसऱ्या किष्किंधेच्या राजाला, तिसरा बिभीषणाला, शेवटच्या टोकात महाराज सांगू लागले अंगण ही जाणं मिळाला. अंगणाच्या पाया पडण्याचं कारण अंगण मारुतीपेक्षा लहान होते, पण परमार्थ हा एक क्षत्र असे मायबाप इथशी महाराज म्हणले पंढरीच्या लोका नाही अभिमान आणि पाया पडे जन एकमेका. याच क्षेत्रामध्ये लहानाच्या मोठ्याच्या लहान मोठा बघल्या जात नाही बाबा. जर सप्त्यामध्ये इना घेतला ना शेंबड्या लेकरांच्या सुद्धा मोठ्या मथाऱ्या बाबाला पाया पडावं लागते मायबाप. हा एक धर्म आहे, हा एक क्षेत्र आहे परमार्थ क्षेत्र. इथशी झुकावंच लागते बोला. नळ नीरजा भुवंदन मेले दुत्पत्ती जमत होण्यात विनीत काय बोलत कपिल लहान मोठ्याच्या पाया पडले मारुत्र्या बोलू लागला तेथे विघ्न उठले भाऊ धावचे द्याच्या प्रवत आणि चितला डोंगरावर गेलो औषधी पाहू लागलो, मला विघ्न आले, मला औषधी गवसने गेल्या. शेती हानी अपराधी हात गाई डांडरे बता बहुत लालो कुठं घालो तेत मगर गुणात काय करावं काय महाराज, काय खालचं वरचं सुधराने गेलं, ताकदच संपली ना, काय करावं कळाने गेलं म्हणले महाराज. मग भगवंताचा धावा गेला, देवानं देवाची आठवण केल्याच्या नंतर महाराज म्हणले तिथं मला काय रात्री 12-1 वाजता महाराज डोंगरावर गेलो होतो, औषधी गवसने गेल्या, उगा म्हणले दगडाला टेक लावून रामाचं भजन करू लागलो. तेवढ्यामध्ये देवाची आठवण आल्याच्या नंतर महाराज म्हणले देवाने मला खरतर बुद्धी दिली बोला. आज रामचंद्र बुद्धी दिली गणतर समूळ पडून या डोंगर मग सत्वर चालिलो. महाराज काय करावं कळायला गेलं, देवाने माझ्या बुद्धीला चालना दिली. भगवान म्हणले मारुती तुला माहितीये का, अरे येड्या तुझ्यासाठी तुझ्या आईनं ऋषीमुख पार्वती अंजनी तप करी आठवीला अंतरी सदाशिव तपाची अंती शिव झाले प्रसन्न माग वरदान काय इच्छा. काय मागितलं होतं ती आईनं माहितीये का मारुती, काय मागितलं होतं माय बाप, त्या माईनं काय मागितलं होतं, साखर आणि पत्ती मागितली होती का चहा प्यायला, नाही महाराज. अंजनी मातेनं मागितलं, म्हणली ऐसा पुत्र रे गुंडा, आणि त्याचा तिने सगळ्यात झंडा लागला पाहिजे. वा रे वा, असा का गुंडा हो रे, झंड्याला टेकन लावून झोपला का गुंडा, अरे उठ म्हणले महाराज. देवानं ऑर्डर दिल्याबरोबर उठलो, डोंगराच्या बुडाला रुक्मण फासा टाकला सेफ्टीचा, हातात शिकार धरलं, लक 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 घालवलं, कचकनी उपडला, थोर बाण बाचला वेग उदराती सुंदर नामा वाट्याने वेगाने येऊ लागलो, येत असताना एक बाणाडवा आणि राम राम जगनाधीश में धरा दिता तत्वता केलो रघुनाथा बाणा संगे राम राम म्हणू लागला. महत्वाचा मुद्दा आहे सोयरो, तुकाराम महाराजांची जीभ राम राम म्हणल्याशिवाय ऐकत नव्हती. चोकोबारायच्या हाडा भजन करीत होते, आमचं थोबाड असून भजन करीत नाही माय बाप. महत्वाचा मुद्दा आहे. लोखंडाचा बाण भजन करू लागला, मी बाणाचा बाण भजन करू लागला, नवल वाटलं म्हणून बाण संग खाली गेलो. मी आविले के बाले खाई राबर कटेने विचार बुलविले अंतर गेलो सद्वर बाणा तेव्हा मला कळालं नाही मी वाढणार आहे, मी बाणा संग खाली आलो बोला. ना मी जिथं वेगळे पाहिजे कार्यात आठवण नाही ना, पुढ्या पूर्व देखील काय ते तुझे पायी निवेदू. तेव्हा खाली एक नवल पाहिजे, काय दिसलं बोला. सभ्या पर्वता सहित आलो निग्रामात देखील बंधू भरत जैसा मूर्ती त्या गावात मी गेलो, त्या गावातला शिवाय म्हणजे नंदीग्राम नावाचं नगर मी पाहिलं, नंदीग्राम नावाचा आश्रम मी पाहिला भगवान, आणि तुमचा भाऊ भरत मी माझ्या डोळ्यांनी पाहितलं देवा बोला. राम भरमा भरमाऱ्या माझ्या तिथं क्रोधावे झाला, त्याचा जो मित्र बांधून थोडी येते रे गुन्हा पाहिलं तर पाहिजे आग मस्तकाला गेली देवा, आणि मला वाटलं
आणि मी भरताला लई बोललो. विचारी मी वाण्याला बोला बोलीला खरं तर हाती तिकट वाग भद्र ते रघुवीर क्षमा कर. मी वानराची जात राहणार पाला खाणार देवा नाही कळालं. लई बोललो मला माफ करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही बोला. भरात प्रेमात अद्भुत प्रेमे लोभले चित्त जय घेणं सांभाळीत प्रेमे. काय भरतजीचं प्रेम आहे देवा. काय भरताचं प्रेम आहे तुमच्यावर देवा. ज्या दिवशीपासून तुम्ही चित्रकूट पर्वतावर इकडे आलात ना भरताला अयोध्येत पाऊल नाही टाकला भगवान. देहाचं सुद्धा भान भरतजी सांभाळत नाहीत. मारुत्र्या बोलू लागले. धन्य भरता मिलितो धन्य भरता धन्य भरता भावार्थ राम सेविते सर्वदा. धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ध्यान रामचित घन सेवी सर्वदा. भरताच्या जीवनाला महत्व दिलं महाराज मारुत्र्याने. का कारण महत्वाचा मुद्दा आहे त्याचं आचरण चांगलं होतं. त्याचं भजन चांगलं होतं. मायबाप जीवनामध्ये भजनामध्ये फक्त देवाचं चिंतन करत होता ते. आणि एका गाव आम्ही विठोबाचे नाम महाराज. बाकीच्या इकडे तिकडे 12 भानगडी लांबीत नव्हता. बोला. धन्य भरदाता धन्य भरदाता इतिहार्थ धन्य भरदाता सिद्धियार्थ श्री रघुनाथ सर्व कर्मी. एवढ्याच जरा सांगू द्या. महाराज म्हणले भरताचा भावार्थ धन्य होता. इत्यार्थ आणि सिद्धार्थ. महाराज सांगतात ज्याचा भाव आहे त्याला देव प्राप्त होतो. मायबाप माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती. जर भाव असेल तस्मत कारणे देव प्राप्त होतो. मायबाप महाराज म्हणले जर भाव नसेल तर किती वरपंग जर किती वरून भजन केलं तरी उपयोग नाही. महाराज म्हणतात भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नया. भावच लागतो मायबाप. भाव एका भावाचा भुकेसलेला देव आहे. बोला. धन्य भरताचे कुळ धन्य भरताचे शिळ धन्य सूर्यवंशी माळा विकुळ राम भजन. काय कुळ होतं मायबाप भरतीचं. महाराज म्हणतात त्या भरताच्या कुळामध्ये आतापर्यंत गेलेल्या 21 पिढ्यामध्ये एका राजाचं अनुक्रमण जर केलं मायबाप तर एक राजा महान होऊन गेला सूर्यवंशामध्ये. महाराज सांगतात त्या सूर्यवंशाच्या माळीतला एक मनी भरतजी होता म्हणून त्याच्या कुळाला धन्यता देऊ लागले. कोण? मारुतीराय. महाराज म्हणले ना पवित्र ते कुळ पावन तो देश आणि ते हरीचे दास जन्म घेती. कुठेही महाराज लोक जन्माला येत नाहीत. बोला. भरत रामे ब्रह्मे लोभाला भरत रामे कोणाला भरत रामे झाला सबाय भरला श्रीराम. या ओळीत मारुतीने सांगू लागले भरत रामे कोणाला भरत रामे झाला सबाई भरला श्रीराम. देवा भरतानी तुम्हाला कोंडले गेलं म्हणले महाराज. कोंडले गेलं. महाराज म्हणतात आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडली. या शब्दाचा अर्थ जवळ असा होतो जशी गुळात गोडी कोंडली. जसं महाराज म्हणले सोपं उदाहरण जाऊन का महाराज जशी आपण साध्या गव्हाच्या उंड्याची चपाती करतो त्याच्यामध्ये जर माय माऊल्याने पुरण असं कोंदून भरले ना बाबा कोंदून तर त्याची अशी पोळी तयार होती. महाराज काय तयार होते त्याचं पोळी तयार होती. मग त्याला गोडवा निर्माण येतो. एरवी साधी सपक चपाती असते खाऊ वाटत नाही पण पोळी म्हणल्यावर गोड लागते. महाराज तसं आपलं जीवन हे जीवन साधं आहे. याच्यात जर देव कोंदून भरला कोंदून तर महाराज म्हणले हृदय बंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. महाराज म्हणतात आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले. महाराज देव जीवनामध्ये कोणला त्याच्या जीवनाला गोडवा निर्माण होतो. एरवी वरून किती भजन केलं तरी सपक आहे म्हणले. बोला. भरत देवणी राघवा म्हणे लोभले भरत भावा भरत राघवा दे भावा विसर. देवाने भरताला पाहिलं भरताचं भजन पाहिलं. मारुत्र्या सुद्धा महान वैष्णव होते. मायबाप मोठे वैष्णव होते. मारुत्र्या तवाच भरतजीला ओळखलं ना. मारुत्र्या म्हणतात तेव्हा मी भरताला पाहिलं आणि मी मारुती आहे याची मला आठवणच राहिली नाही. प्रेम घन नेत्राजीवरती झाली शिर देखणे पण जाणं माझे नयन व्यापी. पाच ज्ञानेंद्रियातलं पहिलं ज्ञानेंद्रिय माझा डोळा. माझ्या या डोळ्याचा स्वभाव आहे मायबाप जास्त सुंदर रूप पाहण्याचा. जास्त छान काय दिसतंय ते या डोळ्याला पाहायला आवडतं. मारुती म्हणतात माझ्या डोळ्याला एकच महाराज देखीला डोळा बैसला म्हणे त्याची वदनी उच्चारी. माझ्या डोळ्याने भरत पाहिजे त्याचं
भजन पाहिलं मग माझ्या डोळ्याची अवस्था झाली. डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. डोळ्याला दुसरं पाहायला आवडत नव्हतं. बोला आई गदा भरत गदा निरूपण सर्वनी गोंधळ सर्व बदले शब्दाय मानानात गण लाग. माझ्या कानाने भरताचं भजन ऐकलं. महाराज म्हणले तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. या कानाला दुसरं ऐकायला आवडत नाही. बोला गदा भरत प्रेम गोडी नसणार साध्य वसाड्या धोट्या दड पुढीस प्रेमावडी भरताचे. गुलाब महाराज सगळ्यात जास्त खरतर म्हणलं तर महाराज हे ज्ञानेंद्रिय जीभ. बाबा सगळ्यात धोकादायक ही जीभ. महाराज ज्ञानोपर्या सुद्धा म्हणले महाराज या जीभेबद्दल. महाराज सांगतात क्षत्रानेंद्रियावरिती परी रसने नियमन करीती ते सहस्त्रदा कवळी जती विषयी. महाराज कितीही जरी बाकीचे इंद्रियाला आवरलं आणि एक जीभ जर नाही आवरली ना तर जसं झाडाच्या फांट्या तोडाव्यात आणि बुडाला पाणी टाकावं तसं होते. माऊली सांगतात महाराज जीभ जर नाही आवरली ना बाकीचे विषय अजून वाढू शकतात. त्याच्यासाठी जीभ खरतडे. या जीभीचा विषय आहे महाराज. बोलू नाही ती बोलती, खाऊ नाही ती खाती. महाराज कोणाचा विषय? जीभीचा. मग महाराज म्हणले हिला चांगलं आवडत नाही. महाराज ही जीभ ज्ञानेश्वरी वाचायला नको म्हणती, ही जीभ भजन करायला नको म्हणती, अवघड बाकीच्या गप्पा जास्त मारती. पण तुकाराम महाराज म्हणले एकदा जर जिभेला देवाच्या भजनाची गोडी लागली तर मग माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला. बोला पुढे. घेना भरत भजन गाणं ग्राने विसरो निगंधा बोल ग्रानी गोंधला परमानंद प्रेम मकरंद भरताचा. नाकांनी जे मकरंद घेतला महाराज म्हणले मकरंद कळतो का बाबा? मकरंद म्हणजे मोहळाच्या माश्या जसा फुलातला सुगंध पिळून मकरंद काढतात आणि त्याचा कांदा बनवतात. मोहळाचा कांदा बनवतात ना. कशातून बनवतात? फुलातून असा सुगंधाचा मकरंद काढून त्याचा कांदा बनवतात. मायबाप जसा भजनाचा मकरंद भरताने काढला मारुती बोलू लागला. भरत सांगी वायू लागला अंगी प्रजता अंगी प्रेम शांतीचा वारा त्याने सुख झाले या शरीरा. भरताच्या आश्रमात वाहणारा वारा मंजुळ मंजुळ वाहत होता. बोला प्रेम मनी भरले संगल बावी गलवा मुकऱ्याच्या जलत वार पले निचळ झाले प्रेम भावे. भरताचं प्रेम मनामध्ये भरलं महाराज. मन हे राम झाले किंवा आता कोठे धावे मन आणि तुमचे चरण देखलिया. एवढं बावळत आहे महाराज, एवढं बावळत आहे. पण महाराज म्हणले ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा तुआ मना माझी स्मरावा. मग हे मन देवाच्या पुढे लीन झालं. भरतची पुढे मारून काय बोलू लागला. कपिशी कपी पण नाठ. भरतपणाची आठवण राहिली नाही मला. मी मारुती आहे याची आठवण राहिलेली नाही. बोला प्रत्याग्रशलिवराजी बाबोली प्रति कैसा राम कैसा मारुती उर्मिला पती स्मरे कोण. काय नाव आलंय महाराज? भरते आकारे शिलेवरती भरतानी माझं चलन बलन बंद केलं. मी मारुती आहे याचीच मला आठवण राहिली. आठव गेले भावा भाव झाला स्वयं मे पांडुरंगा सर्व जगदी मरकटेने कार्य तिथे उजरी लागला रघुपती क्षमाने ते मज करो. उशीर झाला देवा मला माफ करा मरकटने निश्चिंती. कोण म्हणाले? मारुती रे ज्याचं महाराजांनी वर्णन केलं. महाराज भागवतामध्ये महाराज म्हणतात एवढी जन्मला मरकट जो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमान म्हणावया कनिष्ठ ऐसा दुष्ट कोण आहे मायबाप. मारुत्र्याच्या बाबतीमध्ये भगवान एक सुपलकर महाराज बोलून गेले. ते म्हणले मारुत्र्याला अजिबात कमी म्हणायचं नाही. कोण्या साधू संताला कमी शब्दात बोलायचं नाही. महाराज खूप आवडलं महाराज मला ते वक्त्याचं. कोण्याही महात्म्याला असा हेडसावून शब्द बोलू नये. ते आपल्या बरोबरीचे नाहीत म्हणले रामकृष्णारी. खरंय महाराज. महात्म्याला अहो आपल्याला बघा ना जर उर्मट शब्द बोलला तर राग येत आहे का नाही महाराज?
मग महात्म्याला उर्मट बोलाव का नाही महाराज. महान भक्त मारुतीराय आहेत आणि ते मारुतीराय स्वतः देवाच्या पुढे म्हणू लागले, देवा मी मरकत आहे, मी वांगणार आहे, मला नाही कळालं देवा, मला उशीर लागला बोला. मनोनी घातले लोटांगण दृढ माता धरिले चरण मदश मागो रघुनंदन अविवेकीहीन मरकत. मारुतीराय म्हणता, देवा मी अविवेकी आहे, मला कळालं नाही, मरकत आहे ही नाही, मग त्याच्यानं उशीर झाला, मला काही कळालं नाही बोला. आई गदा गबिजवतने नबद हना रघुने रामिना देवराम पण व्रत संपूर्ण गोंधला. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. मारुतीरायाच्या शब्दात ताकद होती महाराज. काय ताकद होती माय बाप. मारुतीराया बोलल्याच्या नंतर चरित्र भरतजीच आहे, वक्ता मारुतीराय आहे आणि श्रोता भगवान प्रभू रामचंद्र 18 पद्म वानर होते महाराज. त्याच्यामध्ये मारुतीरायाच्या शब्दांनी एका श्रोत्याला समाधी लागली, त्याचं नाव म्हणजे राम. रामांनी भरतजीचं चरित्र मारुतीरायाच्या मुखातून ऐकलं. महाराज म्हणले, कानी जे प्रेरिले ते डोळ्यातून उपगले बोला. प्रेम भुलला रघुनाथ पुढे गे भरत उठव ज्ञान दावित प्रेमात भूत भरताचे. काय प्रेम होतं महाराज भरतजीचं. मारुतीरायानं पाहितलं आणि मारुतीराय असणारे भुलले गेले बोला. आज लागी का तुला जिथं पेवते जायाची उरकरणाची उपवासी मज लागी उठ दुगे करू भोजन सुंदर षड राजानं जाडी वल्गला भरण करी परिधान देवे वस्त्रे. देव म्हणू लागले, भरत समजून मांडीवरल्या लक्ष्मणासाठी यथोळवर रडू लागले. आता मांडीवरल्याला विसरले आणि अयोध्याची आठवण आली महाराज भरताची. म्हणू लागले, भरता किती माझ्यासाठी कष्ट केले, किती उपासना केल्या, किती एकादशी केल्या, किती शक्त्या केल्या, बस झालं म्हणले. आता भजन करणं पण, आता तू मुक्त झाला बोला. घरी अभ्यंग मान्याला जोडला ताब्या बंधन येता का तिथं मोठा प्रणा सुंदर भोजन अंगीकार. अरे काय केलं म्हणले महाराज तू. हे जट्टा जुट्टा पट्टा हे काढून टाक म्हणले. चांगले कपडे घाल अंगावर, चांगलं जेवण कर. भगवान बोलू लागले, प्रेम उद्गंडी मारुतीरायाला राम मिठी मारू लागले, वानर बघू लागले. नाव घेतले प्रजापन प्रेमाते गण रघुनंदन समाधी लागली सर्वाशी. सगळ्याला समाधी लागली बोला. श्रीरामती सावती काय बोल विभीषण रामाला बोलू लागले, रामाबाई रामधाने विद्रोणी रामायणा लिखिला कपिनंदन. रामायण सोडून देऊन महाभारत कशाला सांगले. भुललाची भरत म्हणून कपीची अलिंगो निराईलाची निज कार्यासी विसरू. म्हणून मारुतीरायालाच मिठी घालावी. भीषणाचे निवचन ऐकून हनुमान जाण सो झाला सावधान रघुनंदना विनवी. शब्द ऐकले मारुतीराय जागा होते. साधू संत जास्त वादळवर, जास्त उशीरवर, ऊन परस्पर झोपत नसतात. मारुतीराय जागे होते. मारुतीराय उठले आणि आता मारुतीराय देवाला बोलला, रघुनंदना भरत नोय हनुमान जाण आलो पर्वत घेऊन औषधी गहन. अरे महाराज नाही बघ ना, मला शेपूट मी हनुमान डोंगर घेऊन आलो मला पुढे. वेळ राती प्रेमाची वेळ नेणे कार्याची गोष्ट सांगितली भरताची तेने श्रीराम. मला कळलंच नाही कोण्या टायमात कोण्या वेळेला काय बोलावतं. महाराज प्रवचन करतावाळी एका वहीवर कव्हरवर मी बोललं तरी जमते, पण शक्तीच जमत नाही म्हणले महाराज. शक्ती मध्ये ताशी 100च वया सांगावं लागतात. जास्त लांब लावायला जमत नाही म्हणले महाराज. पण मला नाही समजलं म्हणले, देवा एका वही जरा जास्त विषय अंतर झाला त्याच्यामुळे उशीर लागला बोला. एक भेदे स्वामित्राला न पडिला असे विषय नाही अशी करावे सावधान रावण कंदन करावं. लक्ष्मण पडलेलं आहे, या लक्ष्मणाला उठवायचं, रावणाला कटवायचं, मोठं काम शिल्लक राहील. मागे घाईला नेणे कार्य उतर बहुतला विलास उशीर क्षमा रघुवीर मजा करू. नाही कळालं मला, लई उशीर झाला बोलवणे हनुमंत त्यांना लागला तरी सावधान रघुनाथ काय बोलत कपी. मारुतीराय एवढं बोलले, देवाच्या पाया पडण्याचं निमित्त केलं. पाय धरले खालून चिमटा घेतला महाराज, देव जागा झाले. भगवती प्रेम उडतळल्या बोटी काही जणांनी तुझी मेटी घात. लय दिवस झालं म्हणले महाराज, तू भरता 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 म्हणला नाही का रे, त्याच्यामुळं मला वाटलं मी म्हणे भरत झाला. भरत प्रेमे बोलाला मी म्हणे भरत आला म्हणून
एक पियालिंगीला भलाचे विला हनुमंते. तू भरत म्हणल्यामुळे मला वाटलं माझा भरत आला काय की बरं झालं जागा केलं मला. नगरमध्ये अजगर मेघली दुआ खाजली मारुती निमेष गतीने लाग. देवाच्या देवाला होत नाही एवढं काम. तुझ्या उपकाराचा वदा मिरुनी झालं गपिना दाबादा कुठली सर्वदा काय दवता मी बोलू शकत नाही. ह्या क्रमाची कथा काय सांग हनुमंता सीता सुधीच्या कथा कथा सीता चळका. हे मारुती महत्वाचा मुद्दा आहे. पहिला उपकार मारुतीने केलेला भगवान सांगतात केली सीता सिद्धी मूळ रामायण आधी. ए मारुती लय मोठा उपकार झाला म्हणले बोला. बदा लागी सांगत बाबा विले तर माग देव जाय कथा सगळे होती बुदे गचिता. ए मारुती ज्यावेळेस इंद्रजित मारला महाराज खरंच इंद्रजित लक्ष्मणाला मरत नव्हता. मारुती तेव्हाच माझा लक्ष्मण वाचत नव्हता. निकुंबळेच्या ठिकाणावर तू यांना घेऊन गेला. तिथून जाऊन त्या दुष्टाच्या होमाचा विध्वंस केला. होमातून निघणारा रक्त फाटाळामध्ये दाबला. ढगाच्या आत लपलेला इंद्रजित माझ्या लक्ष्मणाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. तिथे घेऊन गेला. ढगाच्या आत लपलेला इंद्रजित मायबाप एका दिशेकडून रथ वाजत होता, एका दिशेकडून बागवित देत होता, एका दिशेकडून असणारा चिंकाळी ठोकत होता आणि वार एकीकडून करत होता. त्या इंद्रजिताला फक्त तुझ्यामुळे मारणं शक्य झालं. मारुती देव बोलू लागले. एक एक उपकार होती न जीवन होई जग बिनंदन सर्वेश्वरी आपण ऋणी संपूर्ण मी तुझा. तुझ्या माझ्या सर्वता मुनी त्यांनी ठेविला माता ये देवा रोणी जगवता रघुनाथा. काय द्यावं रे मारुती तुला काय द्यावं. तुला त्यासारखं शिल्लक काही नाही म्हणून काय झाले. राम मारुती व्रताचा देखत झाला मी तर सुजन राजत येत त्याशी बोल. राजा सुग्रीवाला पाहिजे आणि सुशेंजीला बोलू लागले. हो हे दोघे प्रेमे बोधरणी जगार्यात विसरला आपण जाऊन वैल्या औषधी भार शोधावे. महाराज या दोघाही गेले झालेत म्हणले गुलाब महाराज. ओ गुलाब महाराज अक्षदा वाटण्याची तयारी करा म्हणले. आता जवळ 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 तिकून अक्षदा इकडे वाटेत या म्हणजे इथपर्यंत आले की लक्ष्मण उत्तर बोला. होय लक्ष्मण ते कार्य साधी सुदेना म्हणून लागला जरणा कार्य साधना साधावया. लक्ष्मण उत्तर पाहिजे याची तयारी तुम्ही तुमची करा. 12 बॉम्ब वगैरे नारळ गिरळ सोलून ठेवा म्हणले बोला. हाय कोणी सुग्रीवा उदर सुदर निघाला सत्वर्ष कवन राजा भार पर्वत शिखर वळंगले. राजाची आज्ञा झाली सुशेंजी डोंगरावर निघाले. सवे वाळणार भार सुजन मैदाना सत्वर वळंगले पर्वत शिखर औषधी भार शोधावया. सुशेंजी वर गेले मारुत वानरही संग निघाले. हा तिदीर्घ पर्वत शिखर गिरी कंदर तळे पूर्ण सर्वले कमळनी मनोहारी सुंदर डोंगर होता, मोठा तळ होता, बरेचसे झाड होते. ग्रांती झाडे बहुत कंद डोंगर बघत नागे परिजात पर्वती बहुत पुष्प. चिंपू होते, आग्र होते, ताराचे झाड होते, आणखीन बरेचसे. रवारी कंदी कार्य सेविती निरंतर जगोरे पक्षमुळे विचित्र फेरे कलकिल. महाराज म्हणले त्या तळ्याच्या मनामध्ये गुलाब, जाई, जुई, मोगरा, शेवंती बरेचसे फुलं होते. तिथं पशु पक्षी नाना प्रकारचे होते. हा ती रम्य पर्वत वानर सैरा हिंगत सूचना मैत्रात देत औषधी शोधित आतिवे. सुंदर अशा प्रकारचा डोंगर सुशेंजी औषधी पाहू लागले. सुब्रोनिया रघुनंदन पर्वत बाधा सावधान झाल्या औषधीचे दर्शन वैद्य शोषण हारी डोंगरावर जात असताना देवाचं भजन, औषधी पाहत असताना देवाचं भजन, औषधी दिसल्या. राम नामे सत्वरा उघडून औषधी संभाळीत नामाचा गजर वानर चालीला. औषधी दिसल्याबरोबर आनंद झाला. सुशेनानं देवाच्या नावाचा गजर केला. जय श्रीराम. तिकडा कोपऱ्याचा वानर बोलू लागला जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. अरे सगळ्यांनी एकदाच मिळून देवाच्या नावाचा गजर केला. राजा रामचंद्र भगवान की जय. रुद्र हनुमान की जय. औषधी दिसल्याबरोबर आनंद झाला. गजर केला. औषधी उपटल्याने झाले. राम नामे गजर उघडून औषधी समार्गदना माझा गजर वानर भार चालीला. देवाच्या नामाची गर्जना केली, खाली निघाले. उतरून या पर्यंत औषधी लढणं केल्याची हिरत घेऊन त्यात काय शक्ती बिरी होत. एक तांबा तोंडाला, एक गोल गोल तोंडाला, कच 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 कच
औषधी वाटल्या कुठल्या वाटल्या शक्तिमेत वाटल्या घायला खबर साबत जो मित्र तुझ्या घराची दातूर काही विचारच पुरे ना औषधी शक्तिमेत वाटल्या पण लक्ष्मण उठला नाही का नाही उठला याच्यावर डॉक्टरला चिंता वाढली बोला पूर्ण एवढा प्रयत्न केला तर लक्ष्मणा त्या पिजान होईना एवढा मोठा प्रयत्न केला साधारण प्रयत्न आहे का मै बाप पण आता लक्ष्मण उठत नाही कस काय उठत नाही सुग्रीव कथा स्वामी रघुनाथ कथा निवड करू इथं सुमित्रा ते उठवीना ह्याच्या राजाच्या समोर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकाच्या पुढे मी म्हणलो होतो औषधी आणायचं काम तुमचं लक्ष्मण उठवायचं काम आमचं बोला बोला बोलून औषधी समार सगळा आम्ही मिळून वैला तो व्रता झाला प्रयत्न औषधी आणल्या शक्तीमेत वाटल्या फेल झाल्या तरी गेले तिथे झाले शास्त्र करता तिला तिला सिद्धाचारादूषण आले काय झाले मज न कळे मी बरोबर शिष्टाई केली मी करायचे त्या भानगडी केल्या पण काय झाले की हिरबाईनं दुखले ना तुझ्या अंतर नाही पडले नाही रुबाला दुखले नाही सांदिले बरोबर किती गोळ्या किती बसा किती गुंता कोणतं औषध कशात घ्यायचं आपल्या तारकळसला पंडुगुरु औषध देतात महाराज टायफॉइडचं वगैरे वगैरे रोगाचं काही औषध दह्यात घ्यायचे काही दुधात घ्यायचे काही मोहळाच्या मधात घ्यायचे असतात महाराज बरोबर कोणतं औषध कशात काढून खायचं ते बरोबर मी औषध दिलं म्हणले महाराज पण काय झाले की काय झाले तत्वता मज न कळे सर्वथा पावगार गुणा समजता संरक्षण काय झालं की म्हणले देवा मला काय कळलं देवा धाव म्हणले पण तुझे शास्त्र निर्माण केलं का त्याला सांभाळ म्हणले तेवढ्यामध्ये विश्व वायुनंदन जो भक्तामादी जुना म्हणे बोलत झाला सोने सुचना दक्षोनी सुसेना अरे शास्त्र चुकलं नाही तू काय चुकलं ते बघ येड्या सुसेना चुकला सीमत जाचनी शास्त्राशी शास्त्रा धुवे दिवे तारत शिष्ट सनात जाचे सुसेना ज्याच्यामुळे वेदाला वेद पण आहे 24 शास्त्री कारण 18ही पुराण हरीशी गाती अरे वेड्या ज्याच्यामुळे बाळी गेले जात्र बुधावली पुराणे बंधू लागली जाते झाली जानोनी अरे ज्याच्या सत्तेवर महाराज तुझी या सत्तेने सूर्याशी चालणे वेदाशी बोलणे तुझी बळे ऐसा तू एक ब्रह्मांडाचा धनी असा समर्थ तो भगवंत आहे आणि त्या विसरून रघुनाथ करिता पावला श्रीवरता स्वकार्य न साधे अरे ज्याची क्रतुम अशी शक्ती आहे येड्या ज्या देवामुळे वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही माय बाप अशी ज्याची ताकद आहे त्या देवाला विसरला आणि मी लक्ष्मण उठवतो म्हणायला जमत नाही मुखे बता दिदीने म्हणे हरवेदात गाळगती नक्षत्र चंद्र गगनी ठाकती हो महाराज या बल्बाला किंमत होती महाराज कुठपर्यंत किंमत होती महाराज या बल्बाला भगवान महाराज आतापर्यंत किंमत होती का नाही पण आता भगवान सूर्यनारायण उगवले महाराज म्हणतात सूर्यनारायण उगवले त्याला किंमत राहिली का नाही राहिली महाराज माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात पूर्व दिशेच्या रावळी उगवताची सूर्य दिवाळी येरही दिशा त्याची काली कालिमा नाही किंवा अजून माऊली म्हणतात सहस्त्र किरणाची हा दिटी पुढे चंद्रही लोपे किरीटी येते खद्यो काय हुटहुटी फुलेनी तेजे महाराज सूर्यनारायण उगवल्याच्या नंतर जसं महाराज म्हणले ना सहस्त्र दीपे दीप कशी प्रकाशली प्रभा आणि उजळल्या तस दिशा गगना आली शे शोभा तसं सूर्य निघाल्याच्या नंतर हे राहतात पण जागच्या जाग्यावेची ताकद संपत्ती तसं देवाच्या पुढे तुझं चालत नाही बोला देवी देखणार रघुनाथ दे समाज शक्ती धारी प्रतिहात तुझे
तेथ काय झाले अरे ज्यावेळेस मी डोंगर आणला या औषधीकडे मी पाहिलं इथं यायच्यापर्यंत औषधी चम 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 करू लागल्या पण देवाला पाहितलं ना सुशेना औषधी लाजल्या रे या औषधी सुकून गेल्या येणं मुंडकीच खाली टाकले देवाला पाहिल्याच्या नंतर तेव्हाच माझ्या लक्षात आलं येड्या जिथं औषधीच चालत नाही तिथं तू काय चलन बोला आई सेना करावे आपण रघुनंदन घ्यावे चंद तीर्थ मागून वाचल लक्ष्मण ते करी देवाच्या पुढे देवाच्या पायाचं चरण तीर्थ घे औषधी टाक लक्ष्मण औषधी कामाला कमी घाताच्या नवदगला फिरता एकाएक सकळ दुःख निरसे औषधी आणि देवाच्या पायाचं चरण तीर्थ एकत्रित केलं देवाचं नाव अमृत आहे ज्याला कळालं का महाराज मला नामामृत गोडी वैष्णवाला झाली योगी साधली जीवन कळा उद्धार झाला बोला हा निर्वाचक विचक्षण मात्र पती देखत होता उडागता निमेक देण्याची देखना मी म्हणलं की केवढा वेळ असं संपला सिद्धाची सिद्ध लाभ होता विमान उठला व पिता तरी गेले तत्वता करतो वरताची सिद्ध पुरुषाला सिद्धीची प्राप्ती झाली नवनाथ ग्रंथात सिद्धीची लई माहिती सांगितली महाराज आता सांगायला टाइम नाही महाराज म्हणले सिद्धी लावी पिसे तया कवन पुसे मेले राज हंसे पाणी काय किंवा बावली म्हणतात रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी चौथ्या परमानंदी मन नाही मला सिद्धी जरी प्राप्त झाली तरी बी उपयोगाला येत नाही बोला सर्व दुखाच्या पदा प्राप्त झाल्या बरलादा नाम सर्वदा सर्वदा दिली महाराज प्रल्हादाला बऱ्याचशा आपदा झाल्या मायबाप परंतु महाराज म्हणले नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी जाणारी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे सुखावला ताकद आहे भजनाची बोला तो श्रीराम प्रत्यक्ष सत्ता अभिमान झाला वरदा चली ठेवोनिया माता मागावे अरे तो देव साक्षात येत असताना तू म्हणाला मी उठवतो देवाला कमी पाहिलं सुशेना तुला वाटायला सगळं काही मीच करतो काही की जमत नाही बोला तिरी का समवेत औषधी काय करता दुर्जो मित्र उठेला सत्व बुद्धी युक्ती साधी हे मी सांगतो कसं आहे? आई कोणी कमी देवत्या शब्द झाला सुशेने मी ऐकला जो अभिमानाद्वारे गुणंदन क्षमा करू मारुतीचे शब्द ऐकले महाराज सुशेनजीला आनंद झाला मारुतीने काय सांगितलं अभिमान घातक आहे काय सांगू लागले मारुती आतापर्यंत अभिमानानं मोठ्या मोठ्या लोकांची माती झाली महाराज सांगतात अभिमान केल्यामुळं या आपल्या रामायणात बालकांडात एक मोठा महाराज झाला महाराज त्यानं अभिमान केला त्याचं नाव काय सुखाचार्य महाराज सुखाला अभिमान आला महाराज कशाचा मया एवढा महाराज नाही म्हणून व्यासांचा मुलगा होते सुखाचार्य अभिमान आला महाराज माझ्या एवढा जगातच कोणी नाही त्याच्या बापाला वाटलं अभिमानात पोरग वाह्या जात काही की सुखाचार्यानं सांगितलं व्यासांनी सांगितलं सुखा तुम्ही मिथिलेला विदेही राजा जनकाच्या भेटीला जा व्यासांनी सुखाचार्याला मिथिलेला पाठवलं महाराज ते सुखाचार्य लहान नव्हते मायबाप अंगावर वस्त्र सुद्धा परिधान करत नव्हते सुखाचार्य मिथिलेला आले गावात कसं जावं लग्न अवस्थेत म्हणून केळीचे पानं अंगाला गुंडाळले येशीत आले द्वारपाल होते सांगितलं द्वारपालाला अरे द्वारपाल जाऊन राजाला सांगा मी सुखाचार्य आलो म्हणाव काय म्हणले मी सुखाचार्य आले म्हणून जाऊन सांगा द्वारपाल गेले राजाला सांगितलं राजा विदेही होता त्यानं अंतर्यामातून पाहितलं महाराजाला कशासाठी आलेत लक्षात आलं राजाने द्वारपालाला सांगितलं महाराजाला म्हणा जे काही संघ घेऊन आले का ते टाकून द्या द्वारपाल आले महाराज जे संघ आणला का ते टाकून द्या महाराजाने संघ साल घातली होती महाराज पान हे काढून टाकले जाऊन सांगा राजाला मी सुखाचार्य आलो म्हणून सांगा म्हणले महाराज पुन्हा द्वारपाल गेले राजानं पुन्हा सांगितलं महाराजाला म्हणा जे संघ आणलं ते टाकून द्या पुन्हा द्वारपाल आले महाराज संघ आणलेलं टाकून द्या महाराजा संघ काय होतं बाबा बालू महाराज काय होतं संघ सिंगी सैली कुबडी फावडी कमंडलू टाकून दिला महाराज जा आता जाऊन राजाला सांगा मी सुखाचार्य आलो म्हणावं पुन्हा गेले महाराज द्वारपाल पुन्हा राजाला सांगितलं अरे किती बारा सांगू
महाराजाला म्हणा जे संघ आणले का ते टाकून द्या. त्या द्वारपाळानं डोसक्यात हात लावला. आता काय संघ आहे म्हणले महाराज, अंगावर तर करतुडा बी नाही महाराजाच्या. राजा म्हणतोय संघ आणलं ते टाकून द्या, पण विश्वास होता मालकावर. द्वारपाळ आले, महाराज राजानं सांगितलं जे संघ आणले ते टाकून द्या. महाराजानं विचार केला मी संघ काय आणले. महाराज बी हुशार होते. महाराजानं आपला आपला परमार्थ आपण तपासला पाहिजे. महाराजाने आपली तपासणी केली. मी संघ काय आणलंय तो महाराजाला पाठीमाग मी संघ आणलेला दिसला. काय दिसला? ज्ञानोबा म्हणली ना मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती अभिमान घातक आहे. अभिमान टाकून दिल्याबरोबर राजा आला, वाजत गाजत नेऊन सिंहासनावर बसून सत्कार केला. महाराज म्हणले अभिमान केला आणि तुका म्हणे वाह्या गेला, आणि अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. अभिमान गेल्यावरती होतात म्हणून तर महाराज म्हणले हंतेचा वारा न लगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अभिमान खरताना बोला. मरकदानी सर्वदा क्षमा कमे रघुनाथा प्रति देवनिया माता चरण तीर्थ देवाचे पाय धरले, चरण तीर्थ घेतलं. आरुषी बिना समवेत भाई बिना समत स्वप्न झाला सावधित श्री रघुनाथ प्रसाद. देवाच्या पायाचं चरण तीर्थ औषधी दोन्ही एकत्रित केल्या, शक्ती मिळत होतल्या. ह्या वळीत लक्ष्मण दादा सावधान झाले. महाराज लक्ष्मण भैया सावधान झाले या ओळीमध्ये. महाराज दुसऱ्या ओळीत उठणार आहे. कुंडलिक म्हणल्याशिवाय अक्षता टाकायची गडबड करायची नाही. महाराज एक वानर रामप्रभू हसले. लक्ष्मण उठले, वानराच्या लक्षात आलं जागे झाले म्हणून. एक वानर म्हणू लागलं, लक्ष्मण म्हणले महाराज देवाच्या पायाच्या चरण तीर्थाने उठला. देवाच्या पायाच्या चरण तीर्थाने. एक मला अरे चरण तीर्थाने उठणार होता तर 12,04,040 कोस मारुतीला पाठवण्याची काय गरज होती. एक मला औषधी नाही, एक मला चरण तीर्थानं. वानरात वाद लागला. महाराज दोघांचाही प्रश्न खरा होता. महाराज सांगतात प्रत्येक माणसाच्या पाठीमागे 2 रोग असतात बाबा. एक कर्मजन्य रोग आणि दुसरा शरीरजन्य रोग. कर्मजन्य रोगाला जर घालवायचं असेल तर देव नामचिंतनाची भजनाचीच गरज आहे. आणि शरीरजन्य रोग जर घालवायचा असेल तर डॉक्टरची वनस्पतीची औषधीची गरज आहे. मायबाप मेडिकलची गरज आहे. महाराज सांगतात मग लक्ष्मणाचं काय कर्म चुकलं होतं. तर महाराज म्हणले ज्या वेळेस रामप्रभू आणि लक्ष्मण दादा त्या दंडकारण्य शबरीच्या आश्रमात गेले होते महाराज, त्यावेळेस त्या शबरीनं असं एक बोर जमा करून ठेवलं होतं. रामप्रभू जेव्हा तिच्या आश्रमात गेले तिच्याकडे मायबाप देवाला पाय धुवायचे उभं टाकण्यासाठी पाठ नव्हता, पाणी द्यायला तांब्या नव्हता. महाराज तिने आपले हात देवाच्या पायाखाली घातले आणि डोळ्यातल्या पाण्याने देवाचे पाय धुतले. मायबाप इतकं प्रेम होतं त्या शबरीचं देवावर. आणि ज्या वेळेस रामप्रभू असे तिच्या आश्रमात गेले महाराज, तिने असे पळसाचे 2 पानं तोडून आणले, बोरीचे बोर जमा केले होते महाराज. असं बोर घ्यायचं, चावायचं, गोड लागले की त्या दुरणात टाकायचे. हे माझ्या रामाला अर्पण म्हणायची. 2 दुरण भरले, एक लक्ष्मणाला दिला, एक रामाला दिला. बोर चावून पाहायची महाराज गोड आहे का नाही. तिनं कवच तोड धुतलं नव्हतं महाराज, पण प्रेम किती होते, नितांत प्रेम होतं महाराज देवावर. महाराज लक्ष्मणाने ते दुरण घेतला, बोर पाहिलं, शबरीकडे पाहिलं, बोर पाहिलं. लक्ष्मणाला ते बोर खावं वाटलं नाही, किसळ आली. महाराज ते दुरणा सगट बोर फेकून दिले. म्हणूनच महाराज सांगतात की त्या तृणाचा तृणाचलय झाला आणि बोराच्या औषधी झाल्या. थोडस चुकलं महाराज, एका साधूचा अपमान झाला, एका संताचा अपमान झाला, म्हणून त्या बोराच्या औषधी कुठून लक्ष्मणाच्या पोटात टाकावं लागल्या. एवढा मोठा वैष्णव असून, एवढा भक्त असून मायबाप ही अवस्था झाली. म्हणून कदाचित चुकूनही कोण्याच महाराजाचा महात्म्याचा अपमान होऊ द्यायचा नाही. बोला ते पुरुषिता शरीरी वर उठिला स्वामित्र रघुवीरा हरी गदा. महाराज लक्ष्मण दादा जसा झोपीतून माणूस उठावा तसा उठून उभा टाकला. ताड दिली लक्ष्मण उठल्या बरोबर. महाराज ज्यांनी हे 7 कांड असणारे बरे का वाचले, ज्यांनी रामायण इथपर्यंत वाचलं त्याला आनंद झाला, कांड करणाऱ्याला आनंद झाला. महाराज ज्यांनी संयोजकांनी हे कार्यक्रम घडून आणला त्याला आनंद झाला, पट्टी देणाऱ्याला आनंद झाला, नाही देणाऱ्याला आनंद झाला. मायबाप सगळ्यांनी रात्रभर शक्ती ऐकणाऱ्याला आनंद झाला. महाराज साऊंड सिस्टीम वाल्याला कोटी कोटी धन्यवाद. आमचे हरिभक्तपरायण बालाजी महाराज
सूर्यवंशी महाराजांचं प्रत्येक गावागावात माईक सिस्टीम असते महाराज. आणि तुमच्या गावाला महाराज म्हणले महाराज बाहेर गावला तुम्हाला सांगतो आम्ही तुम्हाला साथ देतो मदत करतो पण आमच्या गावाला शक्ती आहे. आमच्या गावाला यावंच लागतंय. आरती झाल्याशिवाय जेवल्याशिवाय जायला जमत नाही. त्यांच्या गुलाब महाराजांच्या सुभाष महाराजांच्या सगळं गावकऱ्यांच्या वतीनं आम्हाला आमंत्रण मिळालं. आलो मायबाप. कोण अशा प्रकारची सेवा झाली. खूप सुंदर शक्ती केली महाराज तुम्ही. महाराज सांगतात आंब्याच्या झाडाला आंबे लागले 100 आणि निळ्याच्या लक्ष्मण शक्तीचा महाराष्ट्रात पहिला नंबर आहे मायबाप. इतका आनंद वाटला बाबा. एवढं सुंदर गोड डेकोरेशन केलं तुम्ही. लक्ष्मण उठल्याच्या नंतर महाराज स्वर्गामध्ये कैलासामध्ये नगारे वाजू लागले वाद्य वाजू लागले. महाराज सुळंजराच्या पर्वतावर 18 पद्म वादराला आनंद झाला. यक्षगण गंधर्व सिद्धचारण महाराज ऋषी जपी तपी संन्यासी एवढ्याला आनंद झाला. निळ्यामधील वाचणाऱ्याला सांगणाऱ्याला ऐकणाऱ्याला स्वयंपाक करणाऱ्याला ज्या नायकिनी घरी झोपणाऱ्याला लांबून लांबून ऐकणाऱ्याला सगळ्याला आनंद झाला. आणि सगळ्यांनी एकदाच प्रभूच्या नावाचा गजर केला. राजा भगवान की जय. युट्यूब वाल्या दादाला बी कोटी कोटी धन्यवाद. आरती आरती काय लोक पाहिजे चला पोतीचे वस्त्र आहे ना. चला लवकर. हा ताट द्यायचं ताट चाटू करू मामा इकडे. चला लवकर. चाटू करू मामा. चला चाटू कर मामा. चला लवकर. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिक्रमाय नमः. वामनाय नमः. दोक्षाय नमः. उपेन्द्राय नमः. हरे नमः. परब्रह्माय नमः. उराय नमः. सूर्याय नमः. चंद्राय नमः. बृहस्पतिष्ठ समंगलं जशुमना भवं पुयितस्रासुगणाधिपते नमः. इष्ट देवताभ्यो नमः. कुल देवताभ्यो नमः. ग्राम देवताभ्यो नमः. स्थान देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मण वशुमंगलं जशुमना भवं पुयितः. सुपाला पाणी घालायचं. ध्यानं ध्यानं समर्पयामि मंगलिष्टं पूजितस्रासुरे सर्वगणाधिपतिनं सकलमानाशः समुखस्य गतान्तस्य कपिलगजकर्णकलम्बोदरस्य विकटविघ्नाशो गणाधिपः ध्रुवमय त्रिगुणाय दक्ष भालचित्त. श्री महामंगल समूह दंडशी विद्यामय शिवलाम धरम देव शश्वतं प्रसंध्याये. आभि सिद्ध संगणाधिपती सुपाल तांदूळ टाका खाली. डोळ्यात पांदवा.
आतध्यां पांसमंगला भवन्तु प्राप्त सिद्धरस्तु पुयतो यत्र फुलान पाणी घाला ध्यानं ध्यानं समर्पयश्च मंगलं जयसिंहनाव पूजित श्रासगणाधिपते विद्युत घाला पंचदेवतायने विहनमा कुलदेवतायने विहस्तान देवता शुद्धोक स्नानं समर्पयामि पंचस्नानं समर्पयामि हरिकुंकुवायचं वर्णपूजांचे कलेश वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव पंचतां गुरुं मा गुरु विष्णु गुरु महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गन्धं समर्पयामि चन्दनं समर्पयामि धूपं समर्पयामि वस्त्रवा सकलमानाश वस्त्रं पांसमंगला भवन्तु प्राप्त सिद्धरस्तु वस्त्रं पांसमंगलं जयसिंहना भवन् तत्रादगुरुमिदं सर्वकार्यै सिद्धितं मनकामना सिद्ध्यतं यतसां पूजाञ्च कलेश वस्त्रवा श्री महामंगलमूर्ते नमः शुभाभ्यां समंगल सत्यम मार्गशीर्ष कृष्ण पक्षेष्ठ शुक्ल पक्षितम यवसमिति 12 बुधवार शमगणवशिष्टायां शुभ पुण्यतो सकल मानाश स्तुती स्मृती पूर्णाच गोष्ठ मंगल भगवदेवष्टम प्रसाद ठेवा पाणी फिरवा नैवेद्य नमस्कारम गणेशम समंगल पूजित श्रासगणाधिपते नमः फुलान पाणी घाला फोटोला घाला पोथीला वस्त्रं शुद्धौ स्नानं समरमय समिद्धाय शुक्लं दरं व्योम शशतं प्रसंध्याये अभिषिद्धतं सगणाधिपति हळदीकुंकवायचं वर्णपूजांचे कलेशे गंधं द्वारश मंगलं जयसिंहना वस्त्रं पुष्पं सुपं वस्त्रवा आतध्यां पांसमंगला भवन्तु हरि ओम रुद्रमन्यो लोहितः उत्करङ्गोपाशैः छन्दसवर्तः रोगविहातव्याः पूर्वे खाम्पन्ताने आन्वालि ओं जज्जातुरमुदैवति तदस्वैतुरमजोदिघं कन्तं शिवहाङ्गिरित्रतं कुर्माहि गंशेः कुरुतं जगत बिबर्षस्तवे शिवाङ्गिरित्रतं कुर्माहि गंशेः पुरुकं जगत अद्रसन्नद्रसन्युदाः पुरशुद्ध सम्नदस्तु गोदावरं भवतावदष्टमङ्गलं भवन्तु पुरुषं हरि ओम श्री गणेशाय नमः पुष्पदन्तौ वाच महिमनस्पारन्ते परमैदिशो यद्दर्शितुति ब्रह्मादीना मपिदसन्नाथ वैग्राह आतावाच सर्वसमयमहपेश स्तोत्रव्य हर्निरपादः परिकरः अद्वैतपन्थानं तव च महिमावङ्मनसो रतध्याव्रत्यायं सा कस्य स्तोतव्य कतिविधगुणकस्य विषः पदे तुर्वाचीने पतति नमनः मधुस्मिता वाचं परमं व्रतं नैमितवद तव ब्रह्मन् किं वाघृतं मम ते तावानि गुणकथन पुण्येन भवतः पुनामि चात्यस्मिन् तव ईश्वर्यं यत्नः हरितः परीक्षेतु यातकन्दपुषः ततो भक्ति सद्धन्त्रैः साङ्ख्यं योगे पशुपतिमध्ये वैष्णमिदिः प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमिद पथ्यमिदित रुचीनां रेनामेको गम्य त्वमसि पैसमनुर मोक्षखट्वङ्गं परशिरजिनं भस्मेन कपालं चेति तन्त्रोपकरणं सुरास्तां ताम्रद्दिह्लवर्णं न हि स्वात्मा रामं भ्रमदीय ध्रुवं कच्चे सर्वसकलमपरो परो द्रव्य जगति गदति वस्तुविषये समस्तविनयतस्नन्नं देवी मदिष्टातारं जम्भ्यवनः दत्यभवति अनिसोः कुर्यः भोञ्जननेकपरिकरो एतो मन्दा स्वात्रैः साङ्ख्यं योगे पशुपतिमते वैष्णमिदिः प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमिद पथ्यमिदित रुचीनां रेणामेको गम्य त्वमसि पैसमनुर मोक्षखट्वङ्गं परशिरजिनं वस्वेन कपालं चेति तन्त्रोपकरणं सुरास्तां ताम्रद्दिवर्णं न हि स्वात्मा रामं भ्रमदीय ध्रुवष्टमङ्गलस्मनाभो स कस्य स्तोतव्यः कथनं मधुमहते तावानि गुणकथन पुण्येन भवतः पुनामि चात्यस्मिन् तव ईश्वर्यं यत्नः हरितः परीक्षेतु यातकन्दपुषः ततो भक्ति सद्धन्त्रैः साङ्ख्यं योगे पशुपतिमते वैष्णमिदिः
ज्योतिः प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमिदः पठ्यमिदितः रुचिनाम्रेणामेको गम्यः सोमशिपै समनुरः मोक्ष खटवाङ्गं करशिरजिनं गतैनः अपादं चैतीयः तन्त्रोपकरणं सुरास्तां ताम्रद्दिवर्णं न हि स्वात्मानमे ब्रह्मति समस्तम्यस्तं सतात्म्यशान्नायेष्टियमुष्मिन् प्रत्येकं परिचरति देवसुभिः प्रियास्मे धाम्ने प्रणशि बोधिः एतालोक्यादातं हरे समस्तम्यस्तं सतात्म्यशान्नायेष्टिः अमुष्मिन् प्रत्येकं संवदे प्रेतां सुमना भो नमो नमः परतस्तं हरये नमो नमाय नमः जनसुखकर्तौ श्रत्यौ दृष्टौ मरणे नमो नमाय नमः परमाश्विन स्त्रै शिवाय नमो नमाय नमः पत्यं च मे द्वितीयं च मे तृतीयं च मे चतुर्थं च मे पंचमे च मे षष्ठं च मे सप्तमे च मे अष्टमे च मे नवमे च मे दशम्यं च मे एकादश च मे रुद्रां च मे नमो नमः पंचस्तं हरये नमो नमाय नमः जनसोष्टं प्रचोदं सुमनाभये नमो नमः पंचस्तं हरये नमो नमाय नमः आशिदं च कञ्जलं सिन्धुपात्रे सुरत्रोषकाले खनिपत्रमुरे लिखदेशार्धा सर्वकारेषु तदगुणाश पारं नादि सर्वमङ्गलमाङ्गले शिवे सर्वादसाधिके शरणे त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव पञ्चतानि प्रदे गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः रामचंद्र महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शास्त्री महाराज की जय महारुद्र महाराज की जय नमस्ते नमः गुलाबगिरी महाराज की जय पोटी वस्त्र टाका वस्त्र पोटी वस्त्र हाजी बोलाव श्री महामंगल मूर्ते नमः भक्तां सुमंगलं यशमना भुजदस्त्रासगणाधिपते नमात्ते संभुजतं सुराश्रे सर्वगणाधिपतं सकलमानजहं पांचमंगला भवन्तु दोन कुंकुवा कुंकं पांचमंगला भवन्तु प्राप्त सिद्धरस्तु सकलमानाशे सुते स्मर्ते प्रणाशरं कुंकं पांचमंगला भवन्तु पूजितः सुराश्रे सर्वगणाधिपते नमः वस्त्रवा ते वस्त्र वाटी होते पुढे वस्त्र वा त्या कुंकुला श्री वस्त्रं पांचमंगला भवन्तु प्राप्त सिद्ध पुरुषगणाधिपतं सकलमानश वस्त्रं समर्पयामि पुष्पं पांचमंगला भवन्तु प्राप्त सिद्धरस्तु वस्त्र वा त्या फोटोला वा कितला वस्त्र वस्त्रं पांचमंगला भवन्तु प्राप्त सिद्ध पुरुषगणाधिपतं सकलमानश वस्त्रं पांचमंगला भवन्तु प्राप्त सिद्धरस्तु बोलावा फल प्रसाद सिद्ध धन धान प्रतिष्ठम मंगल भव प्राप्त सगुणा वस्त्र देवता तन्न फल प्रसाद सिद्धरस्तु धन धान प्रतिष्ठम मंगला भवन्तु प्राप्त सिद्धरस्तु पुष्प फुलवा श्री महामंगल मूर्ते नमः गुलाभां सुमंगलम भवन्तु प्राप्त सिद्धरस्तु भगवते वासुदेवाय तन्नो देवता प्रचोदयात् नमः ओके थोड़ा खाली पोटी पकड़ा बघायचं
पंचमंगला भवन्तु प्राप्त ब्रह्म पूजन गणेश Jadi hadir pula. Hadir pula. अशोक इकडे अशोक मधली आरती मधली लावली तुम्ही लावा
सुमंगला भवंतो सुरू करायचं तुका करता तुका हरता वर्ता विघ्नाची दुर्विपूर्वे प्रेम सर्वांगी सर्वांगी सुंदर मुखी मुराचे कंदी जगते मार मुक्ती उभे मार मुक्ता फळाचे दे देव दे देव दे मंगलमूर्ती जय सर्वत्री मान सर्वमात्री मान ब्राह्मणा पुत्री दे देव दे रत्नकटी धारा गौरी कुमारा चंद्राची ओटी कुमकुमकी सेवा हे जय गुण शोभे रुदून चरणी वाजे पायी घागरिया दे देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्री माना सर्वन मात्री माना ब्राह्मण जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सुंड वक्र तुंड त्रिलेला दास रामाचा वाटपावे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना दे देव मूर्ती दर्शन मात्रे मान समरण मात्रे मान मांगवन पुरुती दे देव उत्कट साधून शिला सेतू बांधोनी लिंग देहे लंका पडेहून सोनी काम क्रोध आदि ग्राम्य स्मृतोनी देहां भाव रावण निर्तोनी जय देव जय रामा हो आत्मा हे रामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव प्रथम सीता सुद्धी हनुमंत गेला लंका दहन करून अख्या मारिला जंबू मारी भूमी राटीला आनंदाची घोडी घेऊन आला जय देव रामा हो आत्मा हे रामा प्रेमाची आरती सद्भावी आरती परिपूर्ण कामा निज बहिणी शक्ती सोडविली सीता म्हणून हे निधाने अवघ्या रघुनाथा आनंदे ओसंडे वैरागी भरता आरती घेऊन आली कौशल्या माता जय देव रामा हो आत्मा हे रामा प्रेमाची आरती सद्भावी आरती परिपूर्ण कामा जय देव हनुमात ध्वनी गणगती अपार 18 पद्म वानर करीती हुकार अयोध्येसी आले दशरथ कुमार नगरी होऊन आहे आनंद थोर जय देव रामा हो आत्मा हे रामा प्रेमाची आरती सद्भावी आरती परिपूर्ण कामा जय देव शिवासनी राजा रघुवीर स्वरं भावे करा पूजा उपचार स्वराची आरती राजाचा गजर माधवदास स्वामी आठवेला विसर जय देव रामा हो आत्मा हे रामा प्रेमाची आरती सद्भावी आरती परिपूर्ण कामा जय देव सत्राने उराग उकार वदने कळा भ्रमंडाळ सिंधुर गगने काळे कमाल भाके त्रिभुवने सुवर्णी शाकर राजाच्या पवनी जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे मी प्रसादे मागे कृतांता जय देव तुमचे माता उठा बळी सकल्या धनी भरमानी आलेल काही रामी रामदासा जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुझे मी प्रसादे मागे कृतांता जय देव आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवने तुमचे थोर जगद्गुरु जगन्नाथ
थोर जबर गुरु जगन्नाथा आरती कनाथा झाली लोटांगा सवारी चरण डोळ्यान पाहिन रूप चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रिय आहे आनंद बोलेल भाई वाय महिनामा विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान बसायला म्हणा मामा. आता विश्वात्मके देवे वागेज्ञ तो सारे पसाय दान हे खळाची गती साऱ्या सत्कर्मी रती वाढो परस्परे पडो मैत्र जीवार गाते तिने हिर जाओ विश्वास धर्म सूर्य सकल मंडळी ईश्वर निष्ठेची मांदियाळी मंडळी चला कल्पतरूचे आरव पियुषांचे पहिन भवना सर्व सुखी अखंडित सुकया झाला ज्ञानदेव सुकया झाला सुकया झाला सुकया ज्ञानदेव सुकया झाला ज्ञानदेव व्हावी तया सकळ कुळाडीच्या दासा कल्पनेची वादान हो कोणी काळी संत मंडळी सुखिया संसाराचा वारा न लागो राज सामामध्ये तया सावी कल्याण जागृतिदान पांडुरंग भराच्या गुणी माशी भारी उडी होळीया घडी पुन्हा नो गंगेचा ओघ सागरी मिळाला नाही प्रकरला मागुती आयशा शब्दाची राखाई खून गेले उडून तुकावणे पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुका राजा रामचंद्र भगवान की गुरु मोतीराम मारुति महाराज की सब संतन की जय वासुदेव हरी बायला वाटा दोघं तुमच्याकडे एखादा गाव नका दोघं तुमच्याकडं